आणि माझ्यावर सगळ्या वारकऱ्याला विश्वास आहे, परंतु तुम्ही काहीतरी खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचं काम करताय. पण असं करण्याने काही बदनाम होत नसते. आणि मी काय केले काय नाही केले माझा आत्मा मला गवाही देते. त्यामुळे मला कोणाला विचारायची गरज नाही, कोणा मला माझ्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटची मला गरज नाही. परंतु मी जे काम करतो ते प्रामाणिकपणाने करतो. आणि ज्याला नाही करायचं त्याला मी आधीच सांगतो की मी तुझं काम करणार नाही. मी डॉक्टर नामवंदारला सुद्धा सांगितलं होतं की तू या निवडणुकीच्या भानगडीत पडू नको, हे दोन लय जग्गी माणसं उभे आहेत. तुला मित्र म्हणून सल्ला देतो म्हणलं, कारण तू या ताकदीला पुरणार नाही. तू गरीब माणूस आहे, कष्टाचे पैसे तुझ्याजवळ तू घालू नको. मी सुद्धा तुझ्यासोबत राहील याची गॅरंटी तुला नाही म्हणलं, मी देणार नाही. पण त्यानं तरी त्याला खास सुटली आणि ते उभं टाकलं. त्याला उभं टाकलं की त्याला उभं केलं, त्या समजानं काटा काढलाय त्यालाच नाही. परंतु त्याचा पराभव निश्चित होता, कारण मतच मोजकी होती. आता काही लोकांनी महायुतीमध्ये असून काही बेमानी केल्यामुळं त्याला तेवढे मतं पडले, पण वास्तविक तेवढ्या मताचा ते माणूस नव्हता. सईद खान एकतर्फी मतानं निवडून यायला पाहिजे होता, पण तरी देखील काही मतं कमी पडले. पण मी त्याला पहिल्या दिवशी पण म्हणायचो की आपली आमदारकी पक्की हे चिंता करायचं कारण नाही. आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारा माणूस, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा माणूस आपल्याला या ठिकाणी परभणी जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला आमदार म्हणून मिळाला आहे. आपण सईद खानच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या विकास कामासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या पदाचा सदुपयोग करून घ्यावा. विरोधासाठी विरोध करू नये. विरोध करून काय होत नाही. अहो मला सुद्धा कळालं, मी 25 वर्ष विरोधात काम केले, पण सध्याचं राजकारण आता समाजकारणावर अवलंबून आहे. अर्थकारणावर राजकारण झाले, विकास कामावर राजकारण झाले. आणि विकासात्मक काम करायचे असेल तर सत्ता महत्वाची आहे. आणि सत्तेमुळे मला खूप त्रास झाला, माझे कार्यकर्ते हतबल झाले. यामुळे मला या ठिकाणी सन्माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मला प्रवेश करावा लागला. आणि त्या माध्यमातून आता समाजाची सेवा चांगल्या प्रकारे आणखी करण्याचा मानस आमचा सगळ्यांचा आहे. आणि म्हणूनच आम्ही प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कोणी म्हणते गद्दारी केली, असं झालं. आता गद्दाराने ते मला म्हणून नाही गद्दारी केली म्हणून, कारण 2019ला मी लोकसभेची निवडणूक असताना परभणीच्या आमदार महोदयांनी सोयऱ्या धैर्याचं राजकारण केलं, विजयकरांचं काम केलं माझ्या विरोधात जाऊन. ते ना मला गद्दार म्हणायचे का? गद्दारानं दुसऱ्याला गद्दार म्हणू नये. प्रत्येक निवडणुकीत आम्ही बघितले सोयराच फक्त. अरे पण हे 18 पगड जातीचे लोक म्हणजे सोयरे, तू ह्याची बरोबरी करू शकत नाही, हे मी ठामपणाने सांगितलं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, येणारा काळ आपल्यासाठी उज्ज्वल आहे. परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर आपल्याला सगळ्याला एकजुटीने काम करावं लागेल. कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपण सगळेजण एक आहोत आणि सगळ्याला एक होऊन आपल्याला काम करायचंय. आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे. मी एवढं सांगतो, पुन्हा एकदा या नगरीचे भूमिपुत्र, परभणी हिंगोली जिल्हा विधान परिषदेचे सन्माननीय आमदार सईद खान आणि या नगरीचे नगराध्यक्ष, प्रथम नागरिक आमचे नगराध्यक्ष आसिफ खान, या दोघा भावंडांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण नगरपालिकेची परवानगी लागते पुतळ्याच्या उभारणीला, ते त्यांनी काम केले. पुतळा उभार करायचं काम सईद खान यांनी केले आणि त्याला पाठबळ देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केले. त्यामुळे तुमच्या सर्वांचं या दोघांसोबत मनपूर्वक स्वागत करतो.